सध्या एक चर्चा जोरात व्हायरल होत आहे किंवा चर्चा जास्त पसरलेली आहे ती म्हणजे 2000 रुपयापर्यंतचा जर व्यवहार UPI ट्रान्झॅक्शनद्वारे जर होत असतील तर त्याला चार्जेस पडतील. सोशल मीडियावर ही चर्चा सध्या खूप जोर पकडत आहे. लोकसभेतील पास झालेले बिल यामुळे खरंच या 2000 रुपयापर्यंतचे जे UPI ट्रान्झॅक्शन आहे याला टॅक्स लागेल का, की हे फक्त अफवा आहे? या बाबतीत सविस्तर विश्लेषण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊयात. मी ॲडव्होकेट नागचंद नाडसे आणि आपण पाहत आहे मुद्द्याच्या बोल. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक चर्चा प्रकर्षाने पसरलेली आहे आणि ती म्हणजे 2000 रुपयापर्यंतचे जे ट्रान्झॅक्शन आहेत तर त्याच्यावरती टॅक्स पडणार आहे. म्हणजे UPI आतापर्यंत ज्या प्रकारे फ्रीली आपण यूज करत होतो तर तशा प्रकारची सूट आता यापुढे राहणार नाही, अशा प्रकारची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे. तर नेमकं यामागील तथ्य काय आहे, खरंच असं आहे का, हेच आजच्या या पॉडकास्टमधून आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, केंद्र सरकारने जे ॲक्ट आहे जवळपास पेमेंट सेटलमेंट ॲक्ट 2007च्या ॲक्टलाच पुनर्जीवित करून त्याच्यामध्ये संशोधन केले आणि त्याच्यामध्ये बदल घडवला. आता हा बदल जरी घडवलेला असला तरी या बिलामध्ये कुठेही असा उल्लेख नाही की त्यामध्ये 2000 पर्यंतच्या UPI ट्रान्झॅक्शनच्या नंतर त्याला काहीतरी टॅक्स पडतील अशा प्रकारचा कुठलाही उल्लेख किंवा तरतूद या बिलामध्ये सध्या तरी समाविष्ट झालेला नाही. दुसरा मुद्दा हा की RBI आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि त्याबरोबरच केंद्र सरकार यांच्या अधिसूचनेनुसारच जर काही अशा तरतुदी असल्या तर यांच्या अधिसूचनेनुसारच त्या लागू होत असतात. परंतु अशा प्रकारच्या RBI किंवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा केंद्र सरकार यांच्याकडून अद्याप तरी कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या अधिसूचना निघालेल्या नाहीत. त्यामुळे एकंदरीत सध्या जे व्हायरल होत आहे की 2000 रुपयापर्यंतच्या ट्रान्झॅक्शनला चार्जेस लागणार, तुर्तास तरी या बाबतीत या बातमीमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. भविष्यात जर ह्या प्रकारचं लागू झालं तर मग काय, तर दोन व्यक्ती जर परस्परांमध्ये ट्रान्सफर UPI पेमेंटद्वारे जर ट्रान्सफर करत असेल, जसा भाऊ बहिणीला किंवा भाऊ चुलत्यांना वडिलांना किंवा आपल्या कौटुंबिक नात्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला UPI ट्रान्झॅक्शनद्वारे जर पैसे ट्रान्सफर करत असेल तर मग त्यांच्यासाठी काही नियम वेगळे होतील का, तर या बाबतीत क्लिअर केलेलं आहे. RBIचे जे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा यांनी याबाबतीत स्पष्टोक्ती केलेली आहे की अद्याप तरी अशा प्रकारचं दोन व्यक्तींमधलं जे ट्रान्सफर आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कर ह्या गव्हर्नमेंटकडून म्हणा किंवा RBI बँकेकडून हा होणार नाही. मग आता एवढं असताना मग हा जो अधिनियम आहे हा अधिनियम कशासाठी आणला, तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संपूर्ण नेटवर्क चालवण्यासाठी. म्हणजे भारत हा जगामध्ये UPI पेमेंटद्वारे डिजिटल पेमेंटद्वारे आर्थिक व्यवहार करणारा सगळ्यात मोठा देश आहे आणि या सर्व व्यवहार UPI पेमेंटद्वारे होत असताना जे सिस्टीम आहे सिस्टीमवर खूप प्रचंड प्रमाणामध्ये ताण येतो. त्याबरोबरच सायबर सुरक्षेचाही जे धोका आहे हा या मोठ्या यंत्रणा असल्यामुळे याच्यामध्ये निर्माण होतो आणि त्याबरोबरच ट्रान्झॅक्शनच्या सिक्युरिटीसाठी बँकांना दरवर्षी या सगळ्या सिस्टीमला प्रॉपर काम करण्यासाठी जवळपास 1000 करोडच्या जवळपास खर्च लागत असतो. तर भविष्यात या व्यवस्थेला टिकून ठेवण्यासाठी जी UPI ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे हे नवीन मॉडेल स्वीकारावे लागले. तर महत्त्वाचा प्रश्न हा, जर 3000 रुपयाचे जर मित्राला पाठवले तर पैसे पडतील का, तर नाही. वित्तमंत्री ज्या निर्मला सीतारामन आहेत त्यांनी स्पष्ट केले की मर्चंट डिस्काउंट रेट हा फक्त व्यापारी यांनाच लागू होत आहे. जे ग्राहक आहेत ग्राहकांना याचा कुठलाही प्रकारचा परिणाम होणार नाही. त्यामुळे सध्या तरी सोशल मीडियावर जे वारे पसरलेले आहेत की 2000 रुपयापर्यंतच्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्स पडेल किंवा त्याचा कुठल्या प्रकारे तुम्हाला चार्जेस पडतील, तर अद्याप तरी एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला तर ह्या सर्व बातम्या निष्प्रभ ठरतात आणि भविष्यात आता जर याच्याबद्दल काही जर सरकारने धोरण बदललं किंवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी काही जर बदल महत्त्वाचे सुचवले तर त्याची आपण अपडेट पुढे घेऊत. तुमचा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.